नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत UGC NTA नेट परीक्षा 2025साठी अत्यंत महत्त्वाचा विषय असणारा म्हणजेच उच्च शिक्षण व्यवस्था संबंधी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे घेतली आहेत मित्र हो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. कोठारी आयोगाच्या कामाची सुरुवात डॅश डॅश रोजी झालेली आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1964 रोजी कोठारी आयोगाच्या कामाची सुरुवात झालेली आहे. 2 ऑक्टोबर 1964 रोजी झालेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील शिक्षण पद्धती सदोष आहे, त्याचं कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षण जीवनाभिमुख नाही आहे. तांत्रिक आणि धंदे शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नाहीत, प्रशिक्षित शिक्षक नाहीत, उच्च शिक्षण महागडे आहे. त्यामुळे भारतातील शिक्षण पद्धती सदोष असण्याचे हे सर्व कारणे आहेत, म्हणजेच वरील सर्व विधाने ही खरी आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, इसवी सन 1907 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवाच्या शिक्षणासाठी डॅश डॅश ही स्वतंत्र संस्था काढलेली आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर महिला विद्यालयाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा शिक्षणासाठी केलेली आहे आणि ती इसवी सन 1907 मध्ये स्थापन केलेली किंवा काढलेली संस्था आहे. यानंतरचा प्रश्न आहे, प्राध्यापक हा नुसता पडिक विद्वान असून पुरेसे नाही, तर त्याचे स्पष्ट आवाजात बोलले पाहिजे. तो सर्व दृष्टीने अभ्यासू असला पाहिजे. हे उद्गार कोणाचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे की प्राध्यापक हा नुसता पडिक विद्वान असून पुरेसे नाही, तर त्याचे स्पष्ट आवाजात बोलले पाहिजे. तसेच तो सर्व दृष्टीने अभ्यासू असला पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत होतं. यानंतर आहे, भारतातील पुढीलपैकी कोणते शिक्षण तांत्रिक बनले जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर वैदिक शिक्षण हे भारतामधील तांत्रिक शिक्षणामध्ये मानले जात नाही. व्यवस्थापन, औषध तयार करणे आणि विमानचालक विद्या हे सर्व आपल्याला तांत्रिक शिक्षणामध्ये मोडले जाते, पण वैदिक शिक्षण हे तांत्रिक शिक्षणामध्ये मोडत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत राजच्या प्रयोगामुळे कोणत्या संकल्पनेत व अनुवांशिक कार्यक्रमामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर समुदाय विकासामुळे बदल झालेला दिसून येतो. पंचायत राजच्या प्रयोगामुळे भारतामध्ये समुदाय विकास मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षणाचे स्वातंत्र्य असल्याखेरीज शिक्षणातून नव समाज निर्मिती होणार नाही, अशी कोणाची दृढ धारणा होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर विनोबा भावे यांना असं वाटत होतं की शिक्षणाचे स्वातंत्र्य असल्याखेरीज शिक्षणातून नव समाज निर्मिती होणार नाही, असं विनोबा भावे यांना वाटत होतं. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षण म्हणजे शरीर, बुद्धी आणि हृदय यांचा समतोल विकास होय, हे विधान किंवा हे उद्गार कोणाचे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर हे विधान किंवा हे उद्गार अरिस्टॉटल यांचे आहेत. अरिस्टॉटल म्हणतात की शिक्षण म्हणजे शरीर, बुद्धी आणि हृदय यांचा समतोल विकास होय, असं अरिस्टॉटल यांचं म्हणणं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकी व्यवसायाला प्रतिष्ठा लाभावी म्हणून डॅश डॅश सारखे उत्सव साजरे केले जातात,
तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकी व्यवसायाला प्रतिष्ठा लाभावी म्हणून शिक्षक दिन हा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठ आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, दिल्ली विद्यापीठ हे आपल्याला केंद्रीय विद्यापीठामध्ये गणल्या जातं. दिल्ली विद्यापीठ होय. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालनालय कार्यालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालनालय कार्यालय आहे, पुणे या ठिकाणी होय. यानंतरचा प्रश्न आहे, शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करणे हा कोणत्या संस्थेचा मुख्य हेतू आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा मुख्य हेतू हे आहे की शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य संस्थांना केले पाहिजे. हे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचं हेतू आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सहज प्रवृत्तीच्या आधारे डॅश डॅश निर्माण होतात? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, संपादित प्रेरणाच्या आधारे सहज प्रवृत्तीच्या आधारे संपादित प्रेरणा निर्माण होतात. सहज प्रवृत्तीच्या आधारे संपादित प्रेरणा निर्माण होतात. यानंतरचा आहे प्रश्न, प्राचीन काळी भारतातील शिक्षण हे पुढील तत्वावर आधारित होते? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, धर्म आणि आध्यात्मिक विचारसरणीवर भारतातील प्राचीन काळातील शिक्षण व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. धर्म आणि आध्यात्मिक तत्वावर किंवा विचारसरणीवर प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था आधारित होती. यानंतरचा प्रश्न आहे, संसदीय प्रणाली पुढीलपैकी कोणत्या प्रमुख तत्वावर चालते? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, कार्यकारी व्यक्तीचे विधिमंडळाला आलेले उत्तरदायित्व किंवा जबाबदारी या तत्वावर संसदीय प्रणाली चालताना आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, अनौपचारिक शिक्षणाबाबत योग्य विधाने शोधायची आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, वरील सर्व विधाने ही आपल्याला अनौपचारिक शिक्षणाच्या बाबतीत दिसून येतात. म्हणजेच 16 ते 14 वयोगटातील ज्या मुलांना शिक्षणाचा लाभ मिळाला नाही अशासाठी अनौपचारिक शिक्षणाची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर अनौपचारिक शिक्षण पद्धती ही औपचारिक शिक्षण पद्धतीहून वेगळी आहे, परंतु शिक्षण हेतू पूर्ण करणारी ही पद्धती आहे. त्याचबरोबर अनौपचारिक शिक्षण कुटुंब, शेजारी, नातेवाईक यासारख्या व्यक्तीकडून किंवा संस्थाकडून दिले जाते. अनौपचारिक शिक्षण पद्धतीत कालावधी, अभ्यासक्रम आणि शिक्षण साहित्य यांना आवाजवी महत्त्व नसते. हे सर्व विधाने आपल्याला अनौपचारिक शिक्षणाबाबतीत योग्य असलेले दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, एकलव्य शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत समाजाच्या कोणत्या घटकातील हुशार विद्यार्थ्यांना पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी प्रति विद्यार्थ्यास 5,000 प्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तीला किंवा मुलांना एकलव्य शिष्यवृत्ती अंतर्गत प्रति विद्यार्थ्यास 5,000 याप्रमाणे अर्थसहाय्य केले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा देण्यात येते. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यातील तांत्रिक शिक्षणाचा समन्वय साधावा यासाठी डॅश डॅश येथे तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, लोणारे, तालुका मान, जिल्हा रायगड या ठिकाणी
राज्यातील तांत्रिक शिक्षणाचा समन्वय साधावा म्हणून लोणारे तालुका मान जिल्हा रायगड या ठिकाणी तंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते लोणारे या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे समाज शिक्षणाची यंत्रणा कोणती आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ड वरील सर्व, म्हणजेच राज्य शासन, विद्यापीठातील प्रौढ साक्षरता विभाग, मुक्त विद्यापीठ हे समाज शिक्षणाची यंत्र म्हणून ओळखली जातात. यानंतरचा प्रश्न आहे पंचायत राज संस्थेत महिलांसाठी आरक्षित जागा किती टक्के आहेत, तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. एकूण जागाच्या 33% जागा ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठी आरक्षित केल्या जातात. एकूण जागेच्या 33% जागा होय. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शिक्षणाचे व्यक्तिगत ध्येय नाही, तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. आधुनिकीकरण करणे हे शिक्षणाचे व्यक्तिगत ध्येय आपल्याला असलेलं दिसून येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे सर्जनशीलता म्हणजेच डॅश डॅश होय, तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर. नवनिर्मितीची क्षमता निर्माण करणे म्हणजेच सृजनशीलता होय, म्हणजेच नवनिर्मितीची क्षमता म्हणजेच सृजनशीलता होय. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शिक्षणाचे राष्ट्रीय ध्येय नाही, तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर. शरीर स्वास्थ्य आणि शरीर संवर्धन करणे हे शिक्षणाचे राष्ट्रीय ध्येय आपल्याला असलेलं दिसून येत नाही. उत्पादन क्षमता वाढविणे, राष्ट्रीय एकात्मता वाढविणे, नैतिक आणि आध्यात्मिक विकास साधने हे शिक्षणाचे राष्ट्रीय ध्येय असलेले आपल्याला दिसून येतात. पण शरीर स्वास्थ्य किंवा शरीर संवर्धन करणे हे शिक्षणाचे राष्ट्रीय ध्येय नाही. यानंतर आहे जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असते त्याला म्हटले जाते, तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. सहज शिक्षण असं म्हटल्या जाते. म्हणजेच जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असते त्याला सहज शिक्षण असं म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे पुढील यादीमधील संस्था व त्याची ठिकाणे याची योग्य बरोबर उत्तरे सांगायची आहेत, तर याचं योग्य उत्तर बघायचं झालं तर भारतीय पशुवैद्यक शिक्षण संस्था चा जर विचार केला तर ही इजतनगर या ठिकाणी आहे. शास्त्रज्ञाचे तंत्रज्ञान संस्था ही आपल्याला पुणे या ठिकाणी असलेली दिसून येते. भारतीय विज्ञान संस्था कुठं आहे, तर बेंगलुरू या ठिकाणी आहे. प्रशिक्षण आणि शैक्षणिक प्रशासन राष्ट्रीय संस्था ही दिल्ली या ठिकाणी असलेली दिसून येते. म्हणजेच पर्याय क्रमांक ए ह्याचं बरोबर उत्तर आहे. यानंतर आहे जे शिक्षण मुलामध्ये योग्य ते बदल घडवते म्हणून मुद्दाम हेतुपुरस्सर दिले जाते त्याला डॅश डॅश असं म्हटल्या जाते, तर याचं योग्य उत्तर आहे औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून जे मुलांमध्ये योग्य आहे ते बदल घडवण्यासाठी औपचारिक शिक्षण दिले जाते. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये विविधता, सहजता आणि लवचिकता असते, तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. अनौपचारिक शिक्षणामध्ये विविधता, सहजता आणि लवचिकता हे गुण असलेले आपल्याला दिसून येतात अनौपचारिक शिक्षणामध्ये होय. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षण म्हणजे मानवातील पूर्णत्वाचा आविष्कार हे उद्गार कोणाचे आहे, तर याचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांचं म्हणणं आहे की शिक्षण म्हणजे मानवातील पूर्णत्वाचा आविष्कार. हे उद्गार स्वामी विवेकानंद यांनी काढलेले आहेत.
यानंतर आहे बौद्ध काळातील शिक्षण हे डॅश स्वरूपाचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सर्वांसाठी होते. म्हणजे की बौद्ध काळातील शिक्षण हे सर्वांसाठी खुले असलेले आपल्याला दिसून येते. यानंतर आहे आधुनिक भारतात दिसणारी उच्च शिक्षणाची व्याख्या डॅश डॅश काळात सुरू झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, इंग्रज या काळामध्ये भारतातील आधुनिक शिक्षणासाठी उच्च व्यवस्था करण्यात आलेली आहे इंग्रजाच्या काळामध्ये. यानंतर आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी डॅश डॅश द्यावी. तर याचं योग्य उत्तर आहे क गुणवानांना संधी दिली गेली पाहिजे. उच्च शिक्षण घेण्यासाठी गुणवान विद्यार्थ्यांना संधी दिली गेली पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी मुक्त विद्यापीठाच्या कार्यास डॅश डॅश पासून सुरुवात झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सन 1979 पासून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरकर मुक्त विद्यापीठाच्या कार्यास सुरुवात झालेली आहे. सन 1979 पासून सुरुवात झालेली आहे. यानंतर आहे महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. यानंतरचा प्रश्न आहे आयुर्वेदाची पदवी परीक्षा डॅश डॅश म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, BAMS ही आयुर्वेदाची पदवी म्हणजेच BAMS होय. यानंतरचा प्रश्न आहे उष्णता, पाणी, वीज, प्रकाश, मालिश वगैरे उपचार कोणत्या थेरपीमध्ये केले जातात. तर याचं योग्य आहे फिजिओथेरपीमध्ये उष्णता, पाणी, वीज, प्रकाश आणि मालिश इत्यादीवर उपचार करण्याच्या पद्धती असलेल्या आपल्याला दिसून येतात फिजिओथेरपीमध्ये होय. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्याही कार्याचा हेतू किंवा लक्ष स्पष्ट असते त्यालाच डॅश डॅश असे म्हटल्या जाते. तर योग्य उत्तर आहे ध्येय असं म्हटल्या जाते. म्हणजे कोणत्याही कार्याचा हेतू किंवा लक्ष स्पष्ट असते त्या कार्याला ध्येय असे म्हटल्या जाते. यानंतर आहे समस्या समजावून घेणे, त्यावर उपाय शोधणे, मार्ग काढणे, प्रत्येक मार्गाचा अभ्यास करून अनुभव घेऊन योग्य मार्गाचा अवलंब करणे यास डॅश डॅश म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे अध्ययनाच्या पायऱ्या असं यास म्हटल्या जातं. यानंतर आहे व्यक्ती विकासाची महत्त्वाची अंगे कोणती आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे उत्पादन क्षमता आणि व्यावसायिक पात्रता ही व्यक्ती विकासाची महत्त्वाची अंगे असलेले आपल्याला दिसून येतात. उत्पादन क्षमता आणि व्यावसायिक विकास होय. यानंतर आहे महाविद्यालयाला संलग्न करून घेणारी विद्यापीठे कोणती असतात. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, आग्रा विद्यापीठ हे महाविद्यालयाला संलग्न करून घेणारी विद्यापीठे आहेत. यानंतर आहे बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठ ही कोणत्या प्रकारची विद्यापीठे आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, निवासी आणि अध्यापन विद्यापीठामध्ये बनारस हिंदू विद्यापीठ व अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे असलेले या प्रकारामध्ये आहेत. निवासी आणि अध्यापन विद्यापीठ म्हणून यांची ओळख आहे. यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश विद्यापीठांचे कार्यप्रमुख असतात. तर याचं योग्य उत्तर आहे कुलगुरू हे विद्यापीठाचे कार्यकारी प्रमुख असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती कोण असतात. प्रांताचे राज्यपाल हे आपल्याला विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती असलेले आपल्याला दिसून येतात. त्या राज्याचे राज्यपाल हे होय.
यानंतर आहे विद्यापीठाचा दैनंदिन कारभार कोण पाहत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे कुलगुरू हे विद्यापीठाचा दैनंदिन कारभार पाहण्याचं काम करत असतात. यानंतर आहे कुलगुरूची नेमणूक कोण करते? तर याचं योग्य उत्तर आहे कुलपती म्हणजेच राज्याचे राज्यपाल हे कुलगुरूची नेमणूक करत असतात. यानंतर आहे डॅश डॅश ही विद्यापीठाच्या कार्य पद्धतीतील महत्त्वाचा भाग आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कार्यकारी मंडळ ही विद्यापीठाच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाची सभा म्हणून ओळखली जाते. कार्यकारी मंडळ होय. यानंतरचा प्रश्न आहे